तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा आगीची घटना समोर आली आहे। भायखळा भागामध्ये भीषण आग लागली आहे। सॅलेसेट नामक इमारतीला ही भीषण अशी आग लागली। या आगीमुळे लालबागचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईमधील जे लोक लालबागच्या उड्डाणपुलावरून जा ये करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। तर दुसरीकडे मुंबईच्या भायखळामध्ये आगीची ही भीषण घटना समोर आलेली आहे। सॅलेसेट नावाची ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये भीषण अशी आग लागली आहे। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पण जेव्हा ही आग लागली त्याच्यानंतर निघणारा हा धूर आपण बघू शकतोय आणि टोलेजंग अशी ही इमारत आहे। पण या इमारतीमध्ये कशी काय आग लागली असा सवाल उपस्थित होतोय, कारण हाय प्रोफाईल अशी ही इमारत आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। सॅलेसेट नामक ही इमारत आहे भायखळ्यामध्ये आणि त्याच इमारतीमध्ये आग लागली। तर या आगीनंतर लालबागचा उड्डाणपूल मात्र वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे काही काळासाठी त्या उड्डाणपुलावरून ये जा करणाऱ्या लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो। पण सध्याची जी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते त्यानुसार मुंबईमधल्या भायखळामध्ये ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आहे आणि सॅलेसेट नावाची ही इमारत आहे ज्याच्यामध्ये ही आग भडकल्याचं कळत आहे। तर अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलं असेल, त्यांच्याकडून प्रयत्नही सुरू झाले असतील। दरम्यान भायखळा परिसरामध्ये मात्र अग्नितांडव पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये बऱ्याचशा वेळेला आगीच्या घटना या समोर येत असतात, मात्र ही एक हाय प्रोफाईल इमारत दिसते त्यामध्ये ही आग लागली। त्यामुळे या मागचं कारण नेमकं काय असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण जिथे मोठ्या इमारती असतात, उंच इमारती असतात, त्या ठिकाणी अग्निसुरक्षेची जी व्यवस्था आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं। अशामध्ये ही आगीची घटना समोर आलेली आहे। मुंबईमधली आगीची ही दृश्य आपण बघतोय। तर दुसरीकडे कोल्हापुरात साखर कारखान्यामध्ये आग लागलेली आहे आणि तिसरीकडे अलिबागमध्ये तर भर समुद्रामध्ये एका बोटीनं पेट घेतलाय। आताची ही 3 दृश्य आपण बघू शकतोय। सकाळपासून लागलेल्या या आगीच्या घटना आहेत। 3 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत। फेब्रुवारी महिना आज संपणार आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके एकीकडे जाणवायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे आगीच्या घटना सुद्धा घडताना दिसून येत आहेत आणि आज सकाळपासून या 3 ठिकाणी घडलेल्या भीषण आगीच्या घटना आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये इमारतीला ही आग लागली। भली मोठी अशी ही इमारत, हाय प्रोफाईल इमारत दिसते, मात्र त्याच्यामध्ये आग भडकली। तर दुसरीकडे कोल्हापुरात साखर कारखान्यामध्ये आग लागली। वेल्डिंगचं काम तिथं सुरू होतं आणि जवळच गॅस होतं, त्यामुळं ही आग भडकली, ठिणगी पडल्यानंतर असा संशय व्यक्त केला जातोय। तर तिसरीकडे अलिबागमध्ये बोटीनं पेट घेतलेला होता, समुद्रामध्ये होती, समुद्राच्या मधोमध ही बोट होती आणि त्याच वेळेला या बोटीनं पेट घेतला, त्याच्यामध्ये या बोटीचं प्रचंड नुकसान झालंय। तर आग लागल्यानंतर समुद्रामध्ये ही दृश्य आपण बघितली तर पाणी में आग जे म्हणतात त्या पद्धतीनं भर समुद्रामध्ये लागलेली आगीची ही दृश्य आपल्या समोर आहेत। वर धुराचे लोट सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। तर याच्यामध्ये जे खलाशी होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे। सर्व खलाशी सुखरूप आहेत, पण जी बोट आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं दिसतंय। जरी पाणी आजूबाजूला असलं तरी देखील या बोटीनं जेव्हा पेट घेतला त्याच्यानंतर ती बोट पेटतच गेली आणि त्या आगीमध्ये भस्मसात झाली। चिंचपोकळी परिसरातील सेलसेट 27 या इमारतीला आग लागलेली आहे। 42व्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे। या माळ्यावरती कोणी राहत नव्हतं, या फ्लोअरवरती कोणी राहत नव्हतं। घरामध्ये फर्निचरचं काम सुरू असताना ही आग लागलेली आहे, परंतु या आगीमुळे इमारतीच्या ज्या काचा आहेत त्या खाली निखळून पडतायत। त्यामुळं हा परिसर जो आहे हा वेगट करण्यात आलेला आहे आणि लालबाग फ्लायओव्हर सुद्धा दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। जे रहिवासी आहेत ते सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। काही रहिवासी आपल्या सोबत आहेत। सर, कुठे नेमकी आग लागलेली होती? लोक सगळे सेफ आहेत? ऑल आर सेफ, सब सेफ है। अच्छा। और आग क्या लगा किसी को मालूम नहीं है और पूरा आग बंद हो गया। अभी साइड में आ जाइए प्लीज। बघतोय की अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांकडनं या संपूर्ण आगीवरती नियंत्रण आणणं आणि अग्निशमन दलाकडनं फायर सेफ्टी साठीची कामं करणं, आग विझवण्यासाठीची कामं करणं सुरू आहे। शर्थीचे प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली जाते, परंतु लालबाग फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद केल्यामुळं थेट वाहतुकीवरती सुद्धा या आगीचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ देवसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
तर आपल्या प्रतिनिधींनी तिकडची सध्याची स्थिती आपल्याला दाखवलेली आहे आणि ही जी टोलेचंग इमारत आहे त्याच्यामध्ये वरच्या मजल्यांवर ही आग लागली असावी असं दिसतंय. जे मिडलमध्ये मजले आहेत तिथं कदाचित ही आग भडकली आणि त्यानंतर त्याचा धूर जो आहे तो वरपर्यंत जाताना दिसतोय. त्यामुळं पुढचे जे मजले आहेत आजूबाजूचे तिथे सुद्धा आग पसरल्याची शक्यता आपण या ठिकाणी वर्तवू शकतो दृश्यांच्या माध्यमातून. तर दुसरीकडे कोल्हापुरात साखर कारखान्यामध्ये आग भडकली होती आणि त्याच्यानंतर तिथं शहरामधील सर्वच अग्निशमन दलाच्या गाड्या या दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अलिबागमध्ये बोटीनं पेट घेतलेला होता. ती 3 दृश्य आपण बघतोय. त्याच्यामुळे आज आहे शुक्रवार आणि आजच्या सकाळपासून या ज्या आगीच्या घटना समोर येत आहेत त्यानुसार फायर फ्रायडे जणू आजचा हा दिवस ठरतोय की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. मुंबईमध्ये इमारतीला आग लागली. भली मोठी ही इमारत आहे आणि त्या ठिकाणी अग्निसुरक्षेची खबरदारी घेतली नव्हती का असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. कशामुळे नेमकी ही आग लागली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर वर असणारी जे मजले आहेत फ्लोर्स आहेत त्या ठिकाणी